नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी किती असणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, नोकरीचे प्रकार काय आहे, कॅटेगरी कोणती आहे, वयोमर्यादा, इथे कोण कोण अर्ज करू शकतो, त्याच्यानंतर अर्जाची पद्धत काय, ही सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे। आपण पूर्णपणे माहिती बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स इथे सांगत असतो। वर्क फ्रॉम होम असू द्या किंवा बँकेत जॉबचं अपडेट असू द्या, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट्स आपण या चॅनलवरती देत असतो। सो नक्कीच इथे लवकरात लवकर सबस्क्राईब करा। चला तर आजची जी माहिती आहे आपण पूर्णपणे बघून घेऊया। महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे, त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे आणि माझ्याकडे PDF पण आहे, 7 पानी PDF आहे, आपण ते बघून घेऊयात। सो इथे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या जागी इथे जॉब अपडेट आहे, आपण सविस्तरपणे पूर्ण बघून घेऊयात। PDF आहे, महाराष्ट्र पोलीस यांच्यातर्फे आहे, पूर्ण माहिती आहे, 7 पानी PDF आहे, आपण थोडक्यात ही माहिती बघून घेऊयात। महाराष्ट्र शासन सरकारी जॉब आहे, 18 ते 60 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की कोणत्या कोणत्या जागा म्हणजे काय जॉब लोकेशन कोणते कोणते असणार आहे। मरोळ, खंडाळा, दौंड, सोलापूर, जालना, अकोला, नागपूर, धुळे आणि सांगली इथे जागा आहेत वेगवेगळे आणि एकूण जागा पण इथे सांगितलेल्या आहेत। एकूण 27 जागा आहेत। पदाचे नाव विधी निदेशक आहे। यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार असू द्या, तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता आणि हे सुद्धा सांगितलेलं आहे की 11 महिन्याचं कंत्राट पद्धतीने भरवायचे आहेत हे जागा। त्यानंतर इथे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, मेल असू दे फिमेल असू दे, नक्कीच इथे फॉर्म भरू तुम्ही शकता। लास्ट डेट सुद्धा सांगितलेले आहे 16 फेब्रुवारी 2024 आहे। ऑलरेडी फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला हे पूर्ण फॉर्म भरायचा आहे। विधी निदेशक पदाकरिता अर्ज क्रमांक, अर्ज स्वीकारल्याचा दिनांक, ही सर्व पूर्ण माहिती भरून तुम्हाला फॉर्म पाठवून द्यायचा आहे। त्यानंतर इथे अजून माहिती सांगितलेलं आहे की अर्जदारांनी द्यावयाचे प्रतिज्ञापत्र काय आहे हे सगळं सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला 20,000 प्लस प्रवास खर्च 3,000 रुपये सुद्धा एकूण भेटणार आहे। प्रशिक्षण केंद्राचे नावं सांगितलेले आहेत, ज्यामध्ये प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळमध्ये 4 जागा आहेत, खंडाळमध्ये 4, दौंडमध्ये 4, सोलापूरमध्ये 1, अकोला 2, जालनामध्ये 2, नागपूरमध्ये 1 आणि धुळेमध्ये 2 आणि सांगलीमध्ये 7 जागा आहे। एकूण 27 जागा आहेत, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे। यासाठी 16/2/2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरून पाठवू शकता। त्यानंतर कोणतीही फीज नाही आहे सांगितलेली आहे। सॅलरी 20,000 आणि 3,000 तुम्हाला जाणे येण्याचा प्रवास खर्च देण्यात येईल हे सुद्धा सांगितलेलं आहे। उमेदवाराचं वय 60 वर्षापेक्षा जास्त नसून हे सुद्धा सांगितलेलं आहे। शैक्षणिक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठेचे कायदेदार पदवीधर असेल तो सनदाता असेल असं सुद्धा सांगितलेलं आहे। विधी निदेशक पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 5 वर्षाचा अनुभव अवश्य राहील हे सुद्धा सांगितलेले आहे, किंवा दुसरं ऑप्शन सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। सो हा पूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब। काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। थँक्यू।